नदीमध्ये शिंपले गोळा करण्यासाठी गेलेल्या 8 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना कर्नाटकमधल्या तट्टे हक्कालू नदीत घडल्याचं समोर येत आहे। नदीचा प्रवाह वाढल्यानं हा सगळा दुर्दैवी प्रकार घडल्याचं समजतंय। 2 जण अजूनही बेपत्ता आहेत आणि त्यांचं बचाव कार्य आणि शोधकार्य देखील सुरू आहे। मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत सरकारनं जाहीर केलेली आहे। सिंधुदुर्गातल्या देवगडच्या मीठ मुंबरी समुद्रामध्ये एक तरुण बुडालेला आहे। पर्यटनासाठी आलेला हा तरुण बुडालाय। हा बेपत्ता तरुण दादर नायगाव इथला रहिवासी असल्याचं समजतंय। घटनास्थळी सध्या ग्रामस्थांकडून शोध आणि बचाव कार्य सुरू आहे। 5:30 पावणे 6 ची ही घटना। त्याच्यामध्ये 4 जण बुडाले। मग लक्ष्मण समजल्यानंतर तिथून दिसल्यानंतर त्याने आम्हाला, मी रमेश कार्या मनीष तारी, मला आवाज दिला। मी सोबत बाळा राजम आणि बाबूराव धुरी यांना बोलवून 3 होड्या घेऊन आम्ही त्यांना वाचवला। एक पाण्यात गडप झाला आणि 3 जण वाचले। 3 जण वाचवल्यानं आमच्याला यश आलं। त्यात एक पूर्ण अनकॉन्शियस होता। त्याचं पाठबीट दाबून त्याचं पाणी काढलं आणि हॉस्पिटलला ॲडमिट केलं। हत्येच्या घटनेनं बीड पुन्हा एकदा हादरलेला आहे। बीडमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती झाल्याचं बोललं जात आहे। दारूच्या दुकानामध्ये काम करणाऱ्या एका तरुणाला अमानुष मारहाण करत त्याची हत्या करण्यात आलेली आहे। दुकानदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचं समजतंय। उमेश दळवी असं मृत तरुणाचं नाव आहे आणि त्याला अमानुष मारहाण झाल्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालेले आहेत। ते 2 वर्षापासून तिथं कामाला होते। कुठं? त्या दारूच्या दुकानात गेली। मला माझ्या नवऱ्याने 8 वाजता फोन करून सांगितलं होतं मला मारणार आहे म्हणून। त्यांना मारहाण करण्यात आली आहे, त्यामुळे त्यांचा जीव गेलेला। हा 2 वर्ष झालं तिथंच काम करत होते। पूर्ण वावराचा पैसा, ते गाड्या, ते त्याच लोकांनी हडप केलेले। तर काही धंद्यामध्ये उली तिली घोळ आला असं, आलाच असं तर त्यांनी आम्हाला सांगायचं ना, आम्ही त्यांचे पैसे वापस केले असते। पण त्यांनी जीव कशाला घ्यायचा? इथं रुग्णालयात त्यांना दाखल कोणी केलं? त्याच माणसांनी केलं, ते तर मला माहित पण नाही। रात्रीचं 3 वाजता फोन करून सांगितलंय मला की त्याचं लय दुखायला लागलंय म्हणून। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।